आपण सध्या गोरेगाव पश्चिम येथील पत्रात चाळ इथे आहोत। इथे काही स्थानिक नागरिक आहेत, काही मुद्द्यांना घेऊन माडा विरोधात उपोषणाला बसलेले आहेत। साखळी उपोषण ते करतात। आपल्या सोबत रहिवासी आहेत स्थानिक, त्यांच्याशी बोलूया। काय आपली मागणी आहे आणि आपण कशाबद्दल उपोषण करत आहात? याच्यासाठी उपोषण करत आहोत। आम्ही 2022 ला हा माडाने प्रोजेक्ट पूर्ण हातात घेतलेला आहे करायला। माडाने प्रोजेक्ट पण जवळजवळ 4 वर्षांनी पूर्ण करून 2025 ला आम्हाला पूर्ण करून देणार होते, पण त्याचा अजून माडाने काही आम्हाला माडाचे डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट पी टेबल करार काही केलं नाही। आज आम्ही इकडे राहतो ते 2000 आम्हाला 12ला 40,000 रुपये भाडं मिळायचं, आज आमचं 25,000 केलं माडाने। 2022 पण आम्हाला 25,000 रुपये देते आणि आम्ही इथे चिकट रहिवासी, आम्हाला इथे प्रत्येक घराला 40-50 रुपये भाडं द्यावं लागतं। आम्ही इकडे मूळ रहिवासी होते, प्रत्येक फॅमिलीत 3-3, 4-4 भावंड होते। आज त्याची प्रत्येकाची फॅमिली 3-3, 4-4 जणांची प्रत्येकाची वेगळी झाली। म्हणजे आम्हाला हातात मुश्किलने 5-5 रुपये देते। आम्हाला प्रत्येक फॅमिलीला कमीत कमी 30,000, आम्हाला प्रत्येक घरात जवळजवळ 90,000 रुपये पडायचं। आमची माडाला एवढीच रिक्वेस्ट होती की 10% रिअल इस्टेट वाढवून आम्हाला द्यावं आणि आमचं डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट पी टेबल करावं आणि जे माडाचं काम आहे ते त्यांनी आम्हाला लवकरात लवकर पूर्ण करून द्यावं, हीच आमची इच्छा आहे। आपण पाहिलं तर काही याच्या अगोदर सुद्धा आपण आंदोलन केलेले आहेत, त्याला सुद्धा माडाने त्या विरुद्ध आपल्या सुद्धा जे आपल्या मागण्या ते सुद्धा पूर्ण केल्याची माडाकडनं काही प्रयत्न झाले। माडा आम्हाला वेळोवेळी नुसतं हा बोलतात नावावरती, माडातल्या व्हीपीनी पण पेपरवरती आम्हाला लिहून दिलेलं। आमच्या जेव्हा वेळोवेळी मिटिंग होतं, कधी कधी मिटिंग व्हीपीची, त्या मिनिट्स मध्ये आलेल्या गोष्टी पण माडाने पूर्ण केलेल्या नाहीयेत। म्हणजे आम्हाला तिथे बोलवतात करतात, एक तेवढ्या पुरता हा बोलतात, पुढे काही त्याचा रिझल्ट येत नाही। डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट पण आम्हाला 25लाच बोलत आम्ही पूर्ण करतो, अजूनही नाही। 2025 ला लॉटरी केली, लॉटरीच्याच बोलले आम्हाला एका महिन्यात तुम्हाला सजेशन देतो, तुम्हाला डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट करून 1 महिन्याच्या 30 दिवसात पी टेबल करतो। तर ते तर सगळं बाजूलाच राहिलं। त्या डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट अजून आमच्या शिकलं तर पी टेबल कधी करणार? त्याच्या जेव्हा लॉटरी काढल्यानंतर आमचं ॲप 11व्या माळ्यावरनं प्लॅस्टर पडले आणि जेव्हा की आमच्या इथे रिव्हॅल्युएशन चालू होतं, तर चेकिंग चालू होती, व्हिजिटीचा रिपोर्ट त्याच्यानंतरही चांगला आला। जेव्हा की एवढं आम्ही मग माडानंतर तुम्ही आम्हाला लिहून द्या, जेव्हा उद्याचा एखादा घातपात झाला त्याला माडा काढणे, माडा काही कोर्टात लिहून द्यायला तयार नाही। तर काही कशासाठी आपल्याला प्रथम आपलं नाव सांगा, काय मुद्दे घेऊन आपण माडाच्या विरोधात आंदोलन उपोषण करत आहे? सर्वप्रथम म्हणजे मी मूळ रहिवाशी इकडची। आज मी 17-18 वर्ष झाली माझ्या मूळ घरापासून बाहेर आहोत। अक्षरशः माडाने आम्हाला रस्त्यावरती आणलं। आम्हाला बिल्डर 40,000 भाडं देत होता, 25,000 भाडं देतो आणि जे आम्ही ज्या घरामध्ये राहतो, भाड्याच्या घरामध्ये, तो माणूस आमच्याकडनं 38-35 असं भाडं देतो। महिन्याला वर्षाला ती 10,000 रुपये वाढवतात, किंवा 2,000 रुपये वाढवतात ते। आम्ही कुठून भरायचे? आम्हाला ती 2 मुलं आहेत, 2 मुलांना कसं सांभाळायचं? त्यांची शिक्षण आहे। याची मागणी आपण माडाकडे केली आहे का? माडाकडून आपल्याला काही याचं उत्तर मिळालं आहे का? माडा उत्तर देत नाही। आज या, उद्या या, हा आम्ही करतो आणि आम्ही दुसऱ्या दिवशी गेल्यानंतर आम्ही हे काही बोललोच नव्हतो। हे असं सगळे आम्हाला तात्काळ ठेवते माडा, बाकी काही करत नाहीये। म्हणजे आम्ही काय रस्ता तुमच्याकडे भिका मागायला येतो का? आम्ही आमचे हक्क मागायला येतो तुमच्याकडे। आम्हाला DA PA का करून देत नाहीये? आमचा हक्क नाहीये, DA केल्याशिवाय आम्ही कशा आतमध्ये जाणार? जे आमचे मुद्दे आहेत ते आम्हाला द्या ना, का आम्ही काय तुमच्याकडे असं भीक घेऊन मागायला आलेलो आहे का? जे आम्हाला हक्क आहे, आमचा हक्क आहे तोच हवा आहे बस। आणि आता आम्हाला ते लोक जबरदस्ती करतात, म्हणजे आम्हाला कोर्टाची धमकी देतात, विजेटीची धमकी देतात सगळ्यांना। म्हणजे असं त्यांनी असं वाटतं ना की यांनी सगळ्यांनाच विकत घेतले असं, पण विजेटीच्या पुढे काही चालत नाही, कोर्टापुढे आम्हाला माहितीये। पण आता ते लोकही आमच्या साईडने निर्णय होतच नाही, खोटे निर्णय वाटतात आम्हाला। आणि आता मी एलविंग मध्ये राहते, माझ्या घराचं दरवाजाचं लॅश निघालंय, माझं बाथरूमचं पण दरवाजे सडलेले आहेत। त्यांनी जे बांधकाम केलंय ना ते वरती स्लॅबच्या पण इथे ना क्रॅक गेलेले आहेत। आता हे लोक म्हणतात पोझिशन घ्या, पण माझं हेच झालेलं, इन्स्पेक्शनच झालं नाहीये, तर मी कशी जाऊ शकते त्या घरामध्ये? आणि म्हाडा आम्हाला जे काय आता करते ना ते आमच्यावर मेहरबानी करत नाही सर। म्हाडा आमच्यावर मेहरबानी, तो आमचा हक्क आहे आणि तो आम्हाला मिळालाच पाहिजे नाही। कारण आम्ही लहानपणापासून इथे 65 वर्ष झाले मी इथे रहिवासी आहे, स्वतःचं घर आहे, माझी मुलं आहेत। आता असं झालं की माझे मिस्टरही ऑफ झाले,
आणि दुसरी गोष्ट अशी झाली की आता मी जाण्याच्या याच्यावर आलेली आहे. आता मी गेल्यानंतर माझ्या जे सगळ्यांची स्वप्न आहेत, ती कशी पूर्ण होणार आहे. शेवटी मुलं म्हणतात आहे ना की मम्मी काय पप्पा होईपर्यंत पण घर झालं नाही, आता तू असताना तरी घर मिळालं पाहिजे. आणि शेवटी मला पण वरती जाऊन अर्धवट काम आहे ते पूर्ण झालं हे माझ्या मिस्टरांना सांगायचं. एवढीच माझी इच्छा आहे की लवकरात लवकर म्हाडाने आम्हाला आमची घरं चांगल्या व्यवस्थित चांगल्या रीतीने बांधू आणि सर्व काही कायद्याप्रमाणे DAT PAAA झाल्याशिवाय आम्हाला आम्ही घरं देणार नाही, आम्ही त्याच्यामध्ये जाणार नाही काही झालं तरी. आणि जास्तीत जास्त म्हाडाने आम्हाला हे केलं ना तर आम्ही म्हाडावर काय करायची कारवाई ती पण करू. आपण पाहू शकता माडा निकृष्ट दर्जाचं बांधकाम केल्याचे आरोप इकडचे स्थानिक रहिवासी करत आहेत. तसंच भाडेवाढ व विविध मुद्दे घेऊन ते माडाच्या विरोधात साखळी उपोषणाला बसलेले आहेत. सर, आपण पत्राचाळी रहिवासी ते उपोषणाला समर्थन देत आहात, काय त्यांचे मुद्दे होते आणि कशा प्रकारे आपलं समर्थन त्यांना लाभेल? गेले आता दशकाचा काळ लोटला, पत्राचाळ इथले सगळे रहिवासी अजूनही रस्त्यावर आहे आणि म्हणून रस्त्यावर आज संघर्षाला उतरलेले आहेत. मागण्या साध्या आहेत, त्यांना जायचं तर ठरलंय तो त्यांचा अधिकार, ते काय मागण्या नाहीये. एक तर व्यक्तिगत नोंदणी करार करणं, जे भाडं वाढायला पाहिजे ते, म्हणजे पूर्वी 40,000 भाडं देत होते डेव्हलपर, आता माडा फक्त 25,000 देतोय आणि वर्षानुवर्ष 10% किमान वाढलं पाहिजे भाडं, तेही मिळत नाही. मग माणसाने राहायचं कसं? असे पार्किंग सगळ्यांना मिळालं पाहिजे. या साध्या मागण्या आहेत आणि ते नियमानं आणि कायद्याने मिळायला हवे. कायदेशीर अधिकार येतो त्याचा. तोही जर तुम्ही नाकार असाल तर बरोबर नाही. मागे याच मैदानामध्ये गृहनिर्माण मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं होतं. त्यांनी जे जाहीर केलं त्यानुसार मिळालं पाहिजे. पूर्व मध्ये लोक आहेत ज्यांनी घरं नोंदवली ते आज रस्त्यावर आहेत, उद्ध्वस्त झालेत. गोरेगावचे डेव्हलपमेंट होतं, आम्ही काही त्याला नाही म्हणत नाही, पण जे मूळ रहिवासी आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे. गोरेगाव हे म्हणाल ते जेव्हा एकेकाळी होते तेव्हा प्रचंड लढाई लढत होते. तशीच लढाई गोरेगाव हे उदाहरण आहे. मुंबईतला जो मूळ रहिवासी तो काहीच राहतो, आपल्या घरात राहतो, तो आता उद्ध्वस्त होऊ लागला आहे. त्याला मुंबईत राहता आलं पाहिजे ही आमची मागणी. मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील त्यांच्याकडे यांचे जे मागण्या आहेत आपण पोहोचवणार. मी स्वतः विधान परिषदेत असताना हा 3दा प्रश्न मांडला आणि त्यांचा तो बऱ्यापैकी मार्गी लागला होता. आणि मला वाटतं की पुन्हा एकदा शासनाशी बोलल्यानंतर तो मार्गी लागेल. स्वतः मान्य गृहनिर्माण मंत्र्यांना, उपमुख्यमंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे आणि पद्धती करणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मी संतोष देवकर, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.